नमस्कार, मी प्रशांत कदम. 17 वर्षांचा एक मुलगा CBSEतला गैरकारभार उघड करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये CBSEचे सेक्रेटरी आणि CBSEचे चेअरमन या दोन बड्या अधिकाऱ्यांचे राजीनामे सरकारला घ्यावे लागतात. या 17 वर्षांच्या मुलाला पार्लमेंटरी पॅनलमध्ये पाचारण केलं जातं समजून घेण्यासाठी की हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे. 17 वर्षांच्या सार्थक सिद्धांची जी कहाणी आहे ती नव्या भारताच्या नव्या आशेची, नव्या तरुणाईची कहाणी आहे. एव्हरी पॉवरफुल सिस्टम लुक्स इनविन्सिबल अंटिल वन मॅन स्टॉप्स बीइंग अफ्रेड. म्हणजे प्रत्येकच पॉवरफुल सत्ता जी आहे ती आपल्याला अभेद्य वाटते जोपर्यंत एक माणूस ठरवतो की आता या सत्तेला घाबरायचं नाही. आणि तेच सार्थक सिद्धांच्या या कहाणीनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ही कहाणी पूर्णपणे समजून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातले 2-3 अँगल मला फार विशेष वाटतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सार्थक सिद्धांत हा झारखंड या राज्यातला विद्यार्थी आहे. म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या मेट्रो शहरातल्या विद्यार्थ्यांना जे सुचलं नाही, जे करावंसं वाटलं नाही, ते झारखंडमधला एक विद्यार्थी करून दाखवतो. त्रास तर देशातल्या जवळपास 17-20 लाख लोकांना झालेला आहे, विद्यार्थ्यांना झालेला आहे. पण केवळ तक्रार करण्याच्या ऐवजी सार्थक सिद्धांत या व्यवस्थेच्या खोलाशी जायचं ठरवतो आणि त्याच्यानंतर या व्यवस्थेला हादरवून सोडतो. आणि सार्थकची ही कहाणी आहे ती या अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे की ज्यांना असं वाटतं की या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. पण केवळ तक्रारी, केवळ इतर सगळ्या गोष्टी तक्रारीच्या स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी सार्थक ठरवतो आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी, जे प्रश्न त्याला पडतात त्याच्या मुळाशी जायचं ठरवल्यामुळं त्याला इतक्या मोठ्या या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड जो आहे तो करता आलेला आहे. आता या 17 वर्षांच्या सार्थक सिद्धांतनं काल राहुल गांधींची सुद्धा भेट घेतली. राहुल गांधी आणि सार्थक सिद्धांत जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या पाठीमागं महात्मा गांधींचा फोटो होता. सार्थक सिद्धांत याच्या आईला राहुल गांधींना भेटल्यानंतर अश्रू अनावर झालेले होते आणि ते फोटोमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. पण एक ही बंदा काफी है, मनोज वाजपेयीचा जो पिक्चर, जो सत्य घटनेवरती आधारित आहे, तेच सगळं आपल्याला या सार्थक सिद्धांतच्या कहाणीमधून दिसतं आहे. आणि प्रश्न त्या मीडियाबद्दल पण आहे की जो मीडिया एरवी पंतप्रधान मोदी आणि त्यांचं गुणगान करण्यामध्ये व्यस्त असतो. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हे सगळे प्रश्न मीडियाला पडायला पाहिजे होते. यातल्या काही गोष्टी त्यांनासुद्धा उलगडून दाखवता आल्या असत्या. पण मीडिया मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है असं म्हणण्यामध्ये व्यस्त आहे, झालमुडी खाण्यामध्ये व्यस्त आहे, पंतप्रधान जे जे करतील त्याला मास्टर स्ट्रोक म्हणण्यामध्ये व्यस्त आहे. आणि त्यामुळं शेवटी हे काम जे आहे ते या 17 वर्षांच्या मुलाला करावं लागलेलं आहे. खरं तर देशभरातल्या गोदी मीडियानं या संदर्भात सार्थक सिद्धांची पहिल्यांदा माफी मागायला पाहिजे आणि मग रिपोर्टिंग या संदर्भातलं केलं पाहिजे. सार्थकनं काय केलं म्हणजे त्याला केवळ एक साधा प्रश्न पडला. ज्यावेळी सातत्यानं कोएम्ट एज्युटेक या कंपनीचं नाव या सगळ्या घोळामध्ये येत होतं तेव्हा त्यानं या कंपनीला हे कंत्राट का मिळालं असावं याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हा सगळा इतका मोठा घोटाळा समोर आलेला आहे. कसा म्हणजे त्याच्या संदर्भात त्यानं एक फार मोठा ब्लॉग लिहिलेला आहे आणि ज्यांना ज्यांना या सगळ्यामध्ये तपशीलवार इंटरेस्ट आहे त्यांनी तो पूर्ण ब्लॉग वाचण्यासारखा आहे. तो सगळा ब्लॉग मी इथं तांत्रिक कारणामुळं वाचून नाही दाखवत, पण त्याच्यातले काही मुद्दे जे आहेत ते प्रामुख्यानं मी तुम्हाला सांगतो. काय झालं? सार्थकनं CBSEचे टेंडर डॉक्युमेंट जे आहे ते सुरुवातीला तपासून पाहिले आणि त्याच्यातनं त्याला लक्षात आलं की एका ठराविक सर्व्हिस प्रोव्हायडरला फायदा पोहोचवण्यासाठी नियम बदलले गेलेले आहेत. 2025च्या आधीच्या टेंडरमध्ये TCS सारख्या नामांकित कंपनीनं सुद्धा टेंडर भरलेलं होतं. तेव्हा TCS आणि कोएम्ट या दोन कंपन्या ज्या आहेत त्या स्पर्धेत होत्या. पण TCSला मिळू शकेल हे कॉन्ट्रॅक्ट म्हणून मग नंतर काही बदल करण्यात आले. याचं पब्लिक रेकॉर्ड जे आहे आधीच्या टेंडरचं ते हटवण्यात आलं आणि नव्या टेंडरमध्ये ब्लॅकलिस्टिंग, पुअर परफॉर्मन्स आणि टर्नओव्हर या संदर्भातले अनेक नियम जे आहेत ते बदलण्यात आले, जेणेकरून कोएम्ट एज्युटेक हीच कंपनी क्वालिफाय व्हावी. आता खराब परफॉर्मन्स असेल तर टेंडर मिळू नये यासाठी काही नियम असतात. ते 3 नियम या नव्या टेंडरमध्ये हटवण्यात आले. म्हणजे बघा, ब्लॅकलिस्टेड अर्लियर अशी जर एखादी कंपनी असेल तर तिला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही अशी आधीची अट होती. पण हुशारी काय केली?
ब्लॅकलिस्टेड अर्लियरच्या ऐवजी ब्लॅकलिस्टेड करंटली असा बदल करण्यात आला. म्हणजे आधी जर एखादी ब्लॅकलिस्टेड कंपनी असेल तर ती CBSEला चालू शकते, इतका धक्कादायक बदल या एका नियमानुसार करण्यात आला. आणि टर्नओव्हरच्या बाबतीत सुद्धा आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आणि ज्या कोएम्प्ट एज्युटेक कंपनीच्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला होता त्या कंपनीनं आधी नाव बदलून हे टेंडर घेतलेलं आहे. त्यांचं आधीचं नाव होतं ग्लोबर्ना टेक्नॉलॉजी आणि याच ग्लोबर्ना टेक्नॉलॉजीमुळे 2019मध्ये तेलंगणात इंटरमिजिएट परीक्षेमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला होता आणि तरी देखील इतक्या वादग्रस्त कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा देण्यात आलं. आता सार्थक सिद्धांत जो 17 वर्षांचा मुलगा आहे तो या सगळ्याच्या मुळाशी जातो आणि त्याच्यानंतर CBSEचं हे सगळं प्रकरण जे आहे ते उजेडात येतं. काय या सगळ्या संदर्भात सार्थक म्हणालेलं आहे थोडक्यात ऐका. In the new RFP, the earlier blacklisted term was changed to currently blacklisted term, and this is sort of weird because why would something be why would the board want someone that has been blacklisted earlier? Sir, I was in a group chat with Nisarg Adhikari and other like he's the one hacking the CBSE OSM portal. He's the ethical hacker hacking the CBSE OSM portal, and he was discovering more about COEMT, and this sparked my interest. Why was COEMT getting all these tenders? So like all these tenders from these government universities. So I started digging more into it, and I found out that COEMT COEMT and CBSE have this sort of arrangement going on, which I presented in my blog. I mean, I do not expect backlash, sir. Because my my investigation was strictly based on comparing documents to each other, documents side by side. So I do not expect backlash. I'm getting a lot of support from my friends. आता सार्थक सिद्धांत या 17 वर्षांच्या मुलाला पार्लमेंटरी पॅनलनं काल बोलावून घेतलं, ज्या पार्लमेंटरी पॅनलचे अध्यक्ष काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग आहेत. म्हणजे जिथं बडे बडे UPSC अधिकारीसुद्धा या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी, म्हणजे खरं तर ते व्यवस्थेचा भागच आहेत, त्यांना जी गोष्ट करता आली नाही ती एका 17 वर्षांच्या मुलानं करून दाखवली. आणि पार्लमेंटरी पॅनलमध्ये एरवी फार मोठे एक्सपर्ट्स बोलावले जातात त्या विषयाचे, तिथं या 17 वर्षांच्या मुलाकडून या देशाच्या संसदीय समितीला सगळी व्यवस्था समजावून घ्यावीशी वाटली. याच्यातच सगळं काही आलं. आता आपण बघितलेलं या संपूर्णच प्रकरणामध्ये 17-18 वर्षांच्या मुलांनीच हे सगळं काम केलेलं आहे. म्हणजे जो वेदांत नावाचा मुलगा होता ज्यानं पहिल्यांदा ऑनलाईन मार्किंग सिस्टीममध्ये फेरफार झाल्याचं ट्विटरवरती टाकलं, त्याला तर पाकिस्तानी ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर एक निसर्गा म्हणून जो विद्यार्थी आहे त्यानं एथिकल हॅकर बनून CBIची वेबसाईट कशी हॅक होऊ शकते हे दाखवलं आणि या 17-18 वर्षांच्या मुलांनीच हा सगळा घोटाळा जो आहे तो उघडकीस आणलेला आहे. आता या सगळ्यानंतर काल जेव्हा सरकारनं CBSEचे चेअरमन राहुल सिंग आणि सेक्रेटरी हिमांशु गुप्ता यांची केवळ बदली केली, बदली, तर या बदलीला सुद्धा या देशातला मीडिया हा मास्टर स्ट्रोक, मोठी कारवाई म्हणून दाखवते. म्हणजे किती कमाल आहे बघा. जर काँग्रेसच्या काळामध्ये हे झालं असतं तर केवळ तोंड देखली कारवाई का, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का नाही आहे, सोबतच जो नीटचा घोळ आहे त्याच्यामध्ये अजूनही NTA प्रदीप कुमार जोशी ज्यांची तर इतकी वादग्रस्त बॅकग्राऊंड आहे, मध्य प्रदेश छत्तीसगडपासून UPSCमध्ये जिथं जातील तिथं त्यांनी आजवर घोळ केलेले आहेत, त्यांच्यापर्यंत चौकशी अजून का पोहोचलेली नाही याच्याबद्दलचा एक साधा प्रश्नसुद्धा या देशातली मीडिया विचारत नाही आहे. आणि छोटी कारवाई झाली बदलीची तर त्याला मास्टर स्ट्रोक, बडी कारवाई, पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवून आहेत, अशा पद्धतीनं याला प्रेझेंट केलं जातं. आणि काय यांचं झालं बघा. म्हणजे राहुल सिंग जे आहेत ते कुठं गेले तर ते गेले आपल्या होम केडरला आणि गुप्ता जे आहेत ते गेले होम मिनिस्ट्रीमध्ये. म्हणजे यांना काय शिक्षा मिळाली, त्यांची चौकशी झालेली आहे का, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल, भवितव्याशी खेळ केल्याबद्दल त्यांना काय शिक्षा झाली याचं कुठलंही उत्तर नाही आहे. आणि म्हणून जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या सगळ्यामध्ये होत नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अकाउंटेबिलिटी सरकारनं दाखवलेली आहे असं म्हणता येत नाही. आणि 17 वर्षांच्या सार्थकला हे का करावं लागलं, कारण
मीडिया त्यांचं काम करत नाही आहे. काल रवीश कुमार यांचं एक वाक्य खूप चांगलं होतं, जेव्हा अंजना ओम कश्यपसारखे अँकर देशातल्या तमाम यूट्यूब टीचर्सना द कौडिके यूट्यूब टीचर्स असं म्हणते आणि जणू काही त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं उतरणं म्हणजे गुन्हा आहे अशा पद्धतीची मस्ती दाखवते, तेव्हा मीडियामुळं मजबुरीनं ज्यांना मीडियाचं काम करावं लागतं आहे ते लोक आता मीडियाच्या समोर दाखवून देत आहेत की खरे मीडिया आम्ही आहोत. आणि तेच काम सध्याच्या काळामध्ये मला वाटतं डिजिटल मीडिया, इंडिपेंडंट जर्नलिझम जे आहे ते करताना दिसतं आहे. आणि म्हणूनच या मेनस्ट्रीम मीडियाकडनं आता फारशा अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. 17 वर्षांचा एक मुलगा तुम्हाला दाखवतो आहे की एखाद्या देशाची शिक्षण व्यवस्था मी हादरवून सोडू शकतो, त्याचा व्यवस्थेवरती विश्वास आहे, पण व्यवस्थेतले दोष दाखवण्याचं काम हा एक मुलगा आपल्या एका प्रश्नानं करून दाखवतो. मला वाटतं हा आपल्या सगळ्यांसाठीच फार मोठा धडा आहे. आणि म्हणूनच देशाच्या या सगळ्या व्यवस्थेशी आपल्याला लढायचं असेल तर मेनस्ट्रीम मीडियापासून तुम्हाला हा देश जो आहे तो मुक्त करावा लागेल आणि स्वतंत्र पत्रकारिता, स्वतंत्र आवाज जे आहेत ते त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. जाता जाता पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या मेंबरशिपसाठी आवाहन, कारण बऱ्याच लोकांनी अजूनही या सगळ्या मेंबरशिपबद्दल नीटपणे आपल्याला म्हणजे माहिती दिलेली नाही असं पण काही लोक म्हणत आहेत. पण जॉईनचं एक बटन दाबून तुम्ही या चॅनलची मेंबरशिप नक्की घेऊ शकता. तुमचा हा छोटासा पाठिंबा जो आहे तो स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी फार मोठी मदत ठरेल. त्यामुळं मेंबरशिपसाठी तुम्ही ती एक छोटीशी मदत करावी हे पुन्हा जाता जाता आवाहन. तुर्तास आपण इथं थांबूयात आणि सार्थक सिद्धांच्या प्रयत्नांना सलाम म्हणून तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.